हे गोष्ट आमच्या म्हणजेच श्लोक सोनलच्या आई आणि बाबाची आहे। आई सांगलीच्या लहानशा गावी दिग्रजात वाढलेली आणि पप्पा मुंबईत वाढलेले। आई तिच्या भावंडांमध्ये सगळ्यात गोड आणि लाडावलेली होती। पप्पा थोडे चिडके स्वभावाचे पण पुस्तके वाचण्यात दंग असायचे। दोघे वर्षातून क्वचितच भेटायचे, पण वेळ बदलत गेला। त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि पप्पांना जॉब लागली, त्यामुळे भेटी कमी झाल्या। एक दिवस आई आणि पप्पांच्या घरच्यांनी यांचा लग्न ठरवला। 1999 साली 9 मे रोजी त्यांचा विवाह झाला। सांगलीच्या हिरव्यागार शेतात ढोल ताशाच्या गजरात नातेवाईकांच्या आशीर्वादाने त्यांचं लग्न जमलं। आई नवरदेवीसारखी सुंदर दिसत होती, तर पप्पा शेरवानीमध्ये देखणे दिसत होते। सगळीकडे फुलांची सजावट, रांगोळी आणि तोरण होते। लग्नानंतर त्यांचं मुंबईला स्थलांतर झालं। मुंबईच्या गडगडत्या जीवनातही त्यांचं प्रेम जिवंत राहिलं। त्यांनी एकमेकांना आधार देत संसार थाटला। बघता बघता 1 वर्ष झाला आणि मी झाली। त्यासोबत एक नवीन घर देखील घेतला। नंतर काही वर्षाने त्यांना एक मुलगा झाला, तो म्हणजे श्लोक। आई घराची सांभाळ करायची, तर पप्पा नोकरी करून कुटुंबाचा पाठराखी करायचे। रात्री पप्पा घरी येई तेव्हा आई त्यांच्यासाठी चहा आणि आवडत्या पदार्थांचं जेवण तयार ठेवत असे। पण त्यांच्यातील प्रेम तसंच राहिलं। त्यांचं प्रेम हेच त्यांच्या सुखी संसारचं गुपित आहे। हो अंतरंगातले रंग हे शोधण्या, भेटलो एकमेका मनासारखे। सरी बरसता ऊन वाटे तने सावली भासते। विरघळे बंध हळव्या मनाचा, रिते अंबर मिठीतून झरता। तूच हृदयातही तूच श्वासात या जीवनगा जीवनगा आजही ती जुनी हाक येते मला, जीवलगा जीवलगा जीवलगा।